50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत। जरा माहिती घ्या। अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळते। तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे। अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे। पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात, याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला। अध्यक्ष महोदय, त्या पॅकेजचं पुढे काय झालं, का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा। राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला घेरलंय। आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती। पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात, याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाहीये। केवायसीची कामं अपूर्ण आहेत, केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे, आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं, का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। ही आकडेवारी आहे आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत। आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही। एकीकडे शेतकरी मदतीवरून विरोधक आक्रमक असताना दुसरीकडे कापूस, सोयाबीन, मक्याच्या हमीभावावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही। अरे सरसट लूट चालली आहे, सरसकट, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत। हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल, लिहून ठेवा, 3,000वर येईल। आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं। अध्यक्ष, कापसावर जो आयात कर 12% होता तो आता 0% झाला। परदेशातून भारतात कापूस आल्यावर कापसाचे भाव पडण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली। सरकारी खरेदी केंद्रावर चला म्हणजे खरी परिस्थिती कळेल असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला। सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना, 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्याबरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा। वस्तुस्थिती तर लक्षात घ्या। तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना, मला बसून बोलताय? तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का, आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याबाबत जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं। कापूस, सोयाबीन आणि मक्याच्या खरेदी मर्यादेवरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला। खरेदीची ही मर्यादा वाढवण्याची मागणी केली जाते, पण सरकारनं मात्र हमीभावात शेतीमाल खरेदी केला जात असल्याचा दावा केलाय। माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण हे जे काही खरेदी मर्यादा आहे कापूस, सोयाबीन आणि मक्का याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना निश्चितपणे कमी भावामध्ये आपलं शेतीमाल त्या ठिकाणी विकण्याची गरज भासणार नाही। आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे,
सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही, कोणी म्हणतो बारदाना नाही आहे, कोणी म्हणतो आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाही आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गो डाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहीत नाही. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे, ती चालली आहे. लाखो टन खरेदी केली आहे. आधीच आसमानी संकटानं कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारी हमीभावाची आस होती, पण तो हमीभाव मिळवताना शेतकरी अक्षरशः घायकुतीला आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटाची मालिका तुर्तास तरी थांबायला तयार नाही. नरेश बुबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.